विचारायचं. कोण तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणारा? राहुल गांधी ना? पप्पू चप्पू, दोन पप्पू एकत्र येऊन एकमेकाला मिठ्या घालतात. अरे हिंदू तर तुमचं तपासला पाहिजे, देवेंद्रचं नाही, तुमचं तपासायला पाहिजे. तुमच्या सप्पूचं पप्पूचं तुमचं हिंदुत्व तपासायला पाहिजे. लाज वाटत नाही? लाज वाटत नाही? आणि म्हणून एका गोष्टीचा मला अभिमान आहे. काल त्यांनी भाषणामध्ये सांगितलं हे व्यक्त सांडलंय आणि म्हणून मुंबई मिळाले. होय, मान्य मला. 105 हुतात्मे झालेत मुंबई मिळण्यासाठी, याची आम्हाला आठवण आहे. 105 पैकी 70 मराठी माणसं हे गिरणी कामगार होते. देवेंद्रजी, या गिरणी कामगारांना न्याय देण्याचं काम आपलं शासन, तुम्ही दोघे 1 लाख गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देण्याचा निर्णय या माझ्या 2 नेत्यांनी केला. मला अभिमान आहे त्यांचा, मला अभिमान आहे. तुम्ही काय केलं? व्यक्त सांडलं ना, त्याची आठवण या दोघांनी ठेवले. 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून होता. तुम्ही केलं काय केलं तुम्ही? अधिक बोलणार नाही, नेत्यांना सगळं बोलायचं आहे. माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे, आपल्या शिवसेना भाजप महायुतीचे जे आपले सगळे उमेदवार आहेत, आपल्याला काठावर पास व्हायची सवय नाही. असा दणका द्या की पुन्हा हे 2 भाऊ काय आणखी 10 भाऊ आले तर एकत्र येण्याची हिंमत होता कामा नये. असा दणका द्या, अशा अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद रामदासजी. मी आता केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले यांना विनंती करतो की आपण या तमाम जनसमुदायाला